बारामतीमध्ये पुन्हा एकदा विमान अपघात घडलाय। बारामतीमधील विमानतळ परिसरामध्ये एक शिकाऊ विमान लँडिंग करताना जमिनीवरती कोसळलं। या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। दुपारी 12:35 आसपास ही घटना घडल्याची माहिती मिळतेय। बारामती विमानतळ परिसरामध्ये वैमानिकांना प्रशिक्षण देणाऱ्या 2 संस्था कार्यान्वित आहेत। यापूर्वी देखील या शिकाऊ विमानांचे अपघात या परिसरामध्ये झालेले आहेत। आज पुन्हा एकदा विमानतळ परिसरामध्ये कॅम्पसमध्ये शिकाऊ विमानाचा अपघात झालाय। यापूर्वी देखील बारामती तालुक्यातील गोजुबावी परिसरामध्ये 13 मे 2026 रोजी शिकाऊ विमान कोसळलेलं होतं आणि त्यानंतर आता ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजेच 3 महिन्यानंतर दुसरी घटना घडली आहे। आजच्या दुर्घटनेमध्ये हे शिकाऊ विमान कॅम्पसमध्येच धावपट्टीच्या बाजूला कोसळल्याची माहिती समोर आली। सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही। धावपट्टीवर ते विमान असं चाकावर चालत घेऊन जात असताना धावपट्टीवर शेवटच्या भागाला त्या ठिकाणी न थांबता ते घसरले तिन्ही चाकं आणि घसरत एक जस्ट धावपट्टीच्या खाली 25 ते 30 फूट अंतरावर असं खाली गेलेला आहे आणि जो धावपट्टीच्या खालचा भाग आहे तो गवताळ भाग आहे आणि त्याच्यामध्ये जाऊन ते थांबलेलं आहे। त्याच्यामध्ये कुठं ते असं उड्डाण घेताना किंवा लँड करताना किंवा टेकअप करताना असं काही ते वरून पडलेलं नाही। बारामती विमान अपघातावरती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। फार गंभीर घटना नसल्याचं सुनेत्रा पवारांनी म्हटलंय। कारवार एव्हिएशन स्कूल आहे, त्याचं फक्त विमान खालीच होतं, वरती काय उडलेलं नव्हतं, पण ते वळण घेताना त्याचं एक चाक बाजूच्या एका साईडला ते अडकलं, एवढंच झालेलं, बाकी काही विशेष नाही। मनुष्यहानी वगैरे काही झालेली नाहीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।